दशक 11 बहुजिन्सी आणि समास 3 निस्पृह शिकवण. निस्पृह म्हणजे काय, तर ज्याला कशाची हाव नाही, आणि शिकवण म्हणजे बोध किंवा उपदेश. समर्थ रामदास स्वामी येथे अशा व्यक्तींना मार्गदर्शन करत आहेत, जिला समाजात वावरताना कोणावरही अवलंबून न राहता स्वाभिमानाने आणि विवेकाने जगायचे आहे. दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य, याचा करू नये नास. दास म्हणे सावकाश विवेक पावा. या ओळीमध्ये समर्थ रामदास स्वामींनी मानवी जीवनाचे मूल्य आणि वेळेचे महत्त्व अतिशय परखडपणे मांडले आहे. दुर्लभ शरीर. दुर्लभ शरीर म्हणजे काय, तर मनुष्य देहाची दुर्लभता. शास्त्रात सांगितले आहे की 84 लक्ष नंतर हा नरदेह प्राप्त होतो. समर्थ म्हणतात, हा देह दुर्लभ आहे. इतर प्राणी केवळ जगतात, पण मनुष्याकडे असं मेंदू आणि बुद्धी आहे ज्याद्वारे ते स्वतःचे आणि जगाचे कल्याण करू शकतात. दुर्लभ आयुष्य म्हणजे काय, तर आयुष्याची अनिश्चितता. केवळ शरीर मिळून उपयोग नाही, तर ते जगण्यासाठी आयुष्यही हवे. हे आयुष्य कधी संपेल याचा नेम नाही. दुर्लभ म्हणजे अर्थ असा की एकदा गेलेला क्षण पुन्हा परत येत नाही. हे आयुष्य पुन्हा मिळेलच याची खात्री नाही. याचा करू नये नाश म्हणजे आयुष्याचा नाश करू नका. माणूस अनेकदा हे मौल्यवान आयुष्य आळस, व्यसन, निरर्थक वाद आणि केवळ सुखांच्या मागे धावण्यात खर्च करतो. समर्थ सावध करतात की अशा प्रकारे आयुष्याचा नाश करू नका. स्वतःची प्रगती न साधता आयुष्य संपवणे म्हणजे स्वतःचे नुकसान करून घेणे होय. सावकाश विवेक पाहावा. आता सावकाश याचा अर्थ घाईघाईने असा नसून शांत चित्ताने किंवा अखंडपणाने असा आहे. धावपळीच्या आयुष्यात थोडा वेळ शांत बसा आणि विचार करा. विवेक म्हणजे काय, काय कायम टिकणारे आहे आणि काय तात्पुरते आहे, काय योग्य आहे आणि काय अयोग्य, आपल्या जगण्याची दिशा बरोबर आहे का, हे विवेकाने तपासून पहा. थोडक्यात सद्गुरूंना सांगायचं आहे, हे आयुष्य अत्यंत महागडे आणि दुर्मिळ आहे. ते वाया घालवू नका. शांतपणे विचार करून सारासर बुद्धी न पाहता उत्तम विवेक. अवघा होतो अविवेक, अविवेके प्राणी रंक ऐसा दिसे. या ओळींमधून समर्थ अविवेकाचे भयंकर परिणाम सांगतात. पहिल्या ओळीत त्यांनी विवेक पाहण्यात सांगितले. आता विवेक न पाहिल्यामुळे काय होते याचे चित्रण ते येथे करतात. उत्तम विवेकाचा अभाव म्हणजे काय, न पाहता उत्तम विवेक. माणूस जेव्हा कोणत्याही कामात सारासार विचार करत नाही, काय योग्य काय अयोग्य, काय करावे आणि काय टाळावे, तेव्हा त्याच्या आयुष्यातील शिस्त सुटते. ज्या कृतीमध्ये उत्तम विवेक नसतो ती कृती भरकटलेली असते. अवघा होतो अविवेक म्हणजे काय, तर सर्व काळी अविवेक पूर्ण होते. जर तुमची विचार करण्याची पद्धतच चुकीची असेल तर तुम्ही कितीही मेहनत केली तर तिचे फळ चुकीचेच मिळते. समर्थ म्हणतात, विवेकाशिवाय केलेले प्रयत्न, दिलेले दान धर्म किंवा घेतलेले कष्ट हे सर्व अविवेक ठरतात. विचाराशिवाय केलेले काम शेवटी गोंधळच निर्माण करतात. अविवेके प्राणी रंक म्हणजे विवेकाशिवाय माणूस रंक आहे. येथे रंक ह्या शब्दाचा अर्थ केवळ गरीब असा नाही, तर दीनवाना किंवा लाचार असा आहे. ज्याच्याकडे बुद्धी आहे पण विवेक नाही, असा माणूस संपत्ती असूनही दरिद्रीच आहे. कारण तो स्वतःच्या आयुष्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. चुकीच्या निर्णयामुळे तो संकटात सापडतो आणि इतरांसमोर लाचार होतो. समाजातील त्याची प्रतिष्ठा संपते आणि एखाद्या केविल्यासारख्या प्राण्यासारख्या म्हणजे प्राणी रंक दिसू लागतो. ऐसा दिसे. अविवेक माणसाला आतून पोकळ बनवतो. चुकीच्या संगतीत राहणे, चुकीचे व्यसन करणे किंवा चुकीच्या वेळी चुकीचे बोलणे, या सर्व अविवेकामुळे माणूस स्वतःचे हास्य करून घेतो आणि त्याचे आयुष्य दरिद्री बनून जाते. तर समर्थांना थोडक्यामध्ये काय सांगायचं आहे, विवेक नसेल तर माणूस कितीही मोठा असला तरी तो वैचारिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या भिकारी किंवा रंक ठरतो. हे आपले आपण केले, आळसे उदास नागविले, वाईट संगतीने बुडविले देखत देखता. या ओळीमध्ये समर्थ सांगतात माणसाच्या अधोगतीचे 3 प्रमुख कारणे आणि विशेष म्हणजे याला माणूस स्वतःच जबाबदार असतो ते स्पष्ट करतात. हे आपले आपण केले, तर स्वतःच्या नशिबाचा स्वतःच शत्रू आहे. अनेक लोक आपल्या अपयशाचे खापर नशिबावर, देवावर किंवा इतरांवर फोडतात. पण समर्थ म्हणतात, हे कोणी दुसऱ्याने केलेलं नाही, तर ते तू स्वतः तुझ्या हाताने स्वतःचे नुकसान करून घेतले आहेस. आपली प्रगती किंवा अधोगती हे आपल्या कर्माचे फळ असते. आळसे उदास नागविले. आळसाचा विळखा म्हणजे काय, आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे.
आळसामुळे कामात दिरंगाई होते किंवा संधी निघून जाते. उदास, येथे उदास म्हणजे केवळ दुःख नव्हे तर निरुत्साह. आळसामुळे माणसामध्ये उत्साह राहत नाही, तो आळशी बनतो. नागविले, जसा एखादा लुटारू माणसाला लुटतो तसा आळस माणसाचे सुख, वैभव, वेळ लुटून नेतो. आळसामुळे माणूस सर्वस्व गमावून बसतो. वाईट संगतीने बुडवले, म्हणजे कुसंगतीचा परिणाम इथे समर्थ सांगतात. माणूस स्वतः चांगला असला तरी पण तर त्याची वाईट संगत असेल तर त्याचा नाश अटळ आहे. वाईट मित्र किंवा चुकीचे सल्लागार माणसाला चुकीच्या मार्गावर नेतात. ही अधोगती इतकी वेगाने होते की देखता म्हणजे माणसाचे आयुष्य बघता बघता उद्ध्वस्त होऊन जाते. शेवटी काय तर देखता डोळ्या देखत होणारा नाश. हे शब्द अतिशय महत्त्वाचे आहेत. याचा अर्थ असा आहे की माणसाला कळत असते की आपण चुकीच्या मार्गावर आहोत, आपण आळस करतोय, आपण संगत चुकीची आहे, तरी तो सावध होत नाही आणि बघता बघता त्याचे आयुष्य बुडते. यामधून समर्थांना काय सांगायचं आहे, आपल्या अधोगतीला आपणच जबाबदार आहोत. आळस आणि कुसंगती हे दोन असे घटक आहेत जे माणसाला उघड उघड लुटतात आणि बुडवतात. त्यामुळे वेळीच सावध होऊन या दोघांचा त्याग करणे आवश्यक आहे. मूर्खपणाचा अभ्यास झाला, बाष्कळपणे घातला घाला, कामचांडाळ उठिला तरुणपणी. समर्थ रामदास स्वामी या ओवीत तरुण वयात होणाऱ्या 3 प्रमुख चुकांचे वर्णन करत आहेत, ज्या माणसाचे भविष्य अंधारात ढकलतात. पहिली, मूर्खपणाचा अभ्यास, सवय. येथे अभ्यास म्हणजे केवळ शालेय शिक्षण नव्हे तर सराव किंवा सवय होय. माणूस जेव्हा सतत चुकीचे निर्णय घेतो, आळस करतो किंवा अविचाराने वागतो तेव्हा त्याला त्या मूर्खपणाचीच सवय लागते. जसा चांगल्या गोष्टींचा सराव करावा लागतो तसाच हा मूर्खपणाचा सराव कळत नकळत अंगवळणी पडतो आणि माणूस प्रगतीपासून दूर जातो. दुसरे काय, बाष्कळपणाचा घातला घाला, वेळेचा अपव्यय. बाष्कळपणे म्हणजे काय, निरर्थक बडबड, फाजीलपणा किंवा गांभीर्याचा अभाव. जेव्हा माणूस महत्त्वाच्या कामांकडे दुर्लक्ष करून केवळ फालतू गोष्टींत वेळ घालवतो तेव्हा त्याच्या आयुष्यावर घाला पडतो. घाला म्हणजे अचानक मोठे नुकसान होणे किंवा संधी हातची जाणे. बाष्कळ वागण्यामुळे माणसाची समाजातली प्रतिष्ठाही धुळीस मिळते. कामचांडाळ म्हणजे काय तर वासनेचा प्रादुर्भाव. तरुणपणात शरीरात ऊर्जा असते त्याचवेळी काम प्रबळ होते. समर्थांनी या वासनेला चांडाळ म्हटले आहे, कारण चांडाळ ज्याप्रमाणे कशाची दयामाया ठेवत नाही तशीच ही वासना माणसाचा विवेक, बुद्धी आणि संस्काराची बळी घेते. तरुण वयात जर शारीरिक ओढीवर ताबा नसेल तर माणूस स्वतःच्या हाताने स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त करतो. तरुणपण ही शक्तीची आणि शिकण्याची वेळ असते. जर या काळात माणूस चुकीच्या सवयीपासून बेजबाबदारपणा आणि अनियंत्रित वासना यांच्या आहारी गेला तर त्याचे मौल्यवान आयुष्य पूर्णपणे वाया जाते. मूर्ख, आळसी आणि तरुणा, सर्वांविषयी दैन्यवाणी, काही मिळेना कोणा काय म्हणावे. 3 घातक अवस्थांचे मिश्रण. समर्थ या ओवीत अशा व्यक्तीचे वर्णन करत आहेत ज्याच्याकडे 3 गोष्टी एकत्र आल्या आहेत. मूर्खपणा म्हणजे विचारांचा अभाव, आळस कर्तृत्वाचा अभाव आणि तरुणपण, शक्ती असूनही तिचा दुरुपयोग. जेव्हा या 3 गोष्टी एकत्र येतात तेव्हा त्या व्यक्तीचे पतन निश्चित असते. दैन्यवाणी अवस्था. दैन्यवाणी म्हणजे अतिशय केवलवाणी किंवा लाचार अवस्था. तरुणपणात माणसाने स्वावलंबी आणि श्रीमंत व्हायचे असते, पण जर तो तरुण मूर्ख आणि आळशी असेल तर तो स्वतःच्या नजरेत पडलेला लाचार आणि दरिद्री दिसू लागतो. लोक त्याची कीव करतात पण त्याला मान देत नाहीत. काही मिळेना कोणा काय म्हणावे. मिळकत शून्य, काही मिळेना कोणा याचा अर्थ असा की अशा व्यक्तीला आयुष्यात काहीच साध्य करता येत नाही. ना त्याला विद्या मिळते, ना धन, ना मान सन्मान. कष्ट करण्याची तयारी नसल्यामुळे आणि डोकं न वापरल्यामुळे त्याचे हात रिकामीच राहतात. निष्कर्ष तर समर्थ यामधून सांगतात. समर्थांच्या सांगण्याचा मुख्य सारांश असा की केवळ शक्ती उपयोगाची नाही. तरुणपणात अफाट शक्ती असते, पण त्या शक्तीला विवेकाची जोड नसेल तर कष्टाची तयारी नसेल तर ती शक्ती व्यर्थ आहे. अधोगतीची लक्षण. मूर्खपणा आणि आळस हे माणसाला भिकारी बनवतात. तरुण असूनही जो कामाचा नाही त्याला समजतात आणि देवाच्या दारीची किंमत उरत नाही. सावधानतेचा इशारा. समर्थ येथे तरुणांना सावध करतायत. उठा, आळस सोडा आणि शहाणे व्हा. जर या वयात तुम्ही सावरले नाही तर तुमचे संपूर्ण आयुष्य कष्टप्रद आणि लाजिरवाणे होईल. थोडक्यात काय म्हणायचं समर्थांना यातून, तर तरुण असूनही जो आळशी आणि मूर्ख राहतो त्याचे आयुष्य अत्यंत लाचार होऊन जाते. त्याला आयुष्यात कशाचीही प्राप्ती होत नाही. जे जे पाहिजे ते नाही, अन्न वस्त्र तेही नाही, उत्तम गुण काहीच नाही अंतर्यामी. यामधून समर्थांना काय सांगायचं आहे तर गरजांची कमतरता.
समर्थ येथे अशा व्यक्तीची स्थिती मांडत आहेत, जिने आळस आणि मूर्खपणाने आपले आयुष्य वाया घालवले आहे. अशा माणसाच्या आयुष्यात ज्या मूलभूत गोष्टींची गरज असते त्यापैकी काहीही त्याच्याकडे नसते. जे जे पाहिजे म्हणजे सुखी जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू, सोयी आणि साधने त्याच्याकडे अभाव असतो. अन्न, वस्त्र तेही नाही, दरिद्र अवस्था. ही ओवी माणसाच्या अत्यंत हलाखीची स्थितीचे वर्णन करते. त्याच्याकडे जगण्याचे आवश्यक असणारे अन्न आणि अंगावर घालण्यासाठी वस्त्र देखील नसतात. जेव्हा तरुणपणात कष्ट टाळले जातात, तेव्हा उतार वयात किंवा पुढच्या आयुष्यात अण्णांना दशा होण्याची वेळ येते, हे समर्थ येथे स्पष्ट करतात. उत्तम गुण काहीच नाही. अंतर्यामी तर आंतरिक पोकळपणा. केवळ भौतिक गरिबी नाही, तर समर्थ अंतर्यामी मनाच्या आत म्हणजे डोकावून बघतात. ते म्हणतात की माणसाकडे एकही उत्तम गुण नाही. ना त्याच्याकडे नम्रता आहे, ना कौशल्य, ना ज्ञान. तो बाहेरूनच दरिद्री आहे, पण आतूनही गुणांच्या बाबतीतही भिकारी आहे. तर समर्थांना यातून काय सांगायचं आहे, तर कष्टाशिवाय फळ नाही. जो तरुणपणात बुद्धी किंवा शरीराचा वापर करत नाही, त्याच्या नशिबात शेवटी अन्न वाचून तडफडून मरण्याची किंवा वनवन भटकण्याची वेळ येते. सर्वांगीण दिवाळखोरी. समर्थांच्या मते खरा गरीब ज्याच्याकडे केवळ पैसा नाही असा नसून त्याच्याकडे उत्तम गुण नाहीत असा आहे. गुणांशिवाय माणूस समाजात प्रतिष्ठितपणे जगू शकत नाही. शून्यता. ज्याच्याकडे ना भौतिक संपत्ती आहे ना गुणाची संपत्ती, त्याचे जीवन पूर्णपणे व्यर्थ आणि ओझे ठरते. थोडक्यामध्ये आळस आणि अविचाराचा शेवट हा अण्वस्त्राच्या मोहापाशी आणि आंतरिक गुणहत्येपेक्षा, त्यामुळे माणसाचे जगणे कठीण होते. बोलता येना वैसता येना, प्रसंग काहीच कळेना, शरीर मन हे वळेना अभ्यासाकडे. समर्थ या म्हणून काय सांगायचं आहे, तर व्यवहार ज्ञानाचा अभाव म्हणजे बोलता येना वैसता येना. समर्थ म्हणतात, ज्याने तरुणपणी शिकण्याकडे दुर्लक्ष केले त्याला साधे लोकांना कसे वागावे हेही समजत नाही. बोलता येना वैसता येना म्हणजे केवळ शारीरिक क्रिया नव्हे, तर कोणाशी काय बोलावे, कोठे बसावे आणि कोणाशी कसा व्यवहार करावा याचे सामाजिक भान त्याला नसते. प्रसंग काहीच कळेना म्हणजे प्रसंग अवधानाची कमतरता, म्हणजे वेळेचे महत्त्व आणि परिस्थितीचे गांभीर्य न ओळखणे. कोणत्या वेळी काय करावे आणि काय टाळावे हे न समजल्यामुळे असा माणूस लोकात हास्यास्पद ठरतो. त्याच्याकडे प्रसंग अवधान नसते. आणि शरीर मन हे वळेना अभ्यासाकडे. तर काय जडत्व. सर्वात मोठी अडचण म्हणजे त्याचे शरीर आणि मन अभ्यासाकडे वळत नाही. सततचा आळस आणि अविचाराचा सराव केल्यामुळे शरीर कष्टाला तयार नसते आणि मन एका जागी स्थिर होऊन काही शिकायला तयार नसते. त्याच्या स्वतःच्या सवयी इतक्या बिघडून गेलेल्या असतात की त्याला सुधारणे कठीण जाते. समर्थांच्या सांगण्याचा मुख्य सारांश असा आहे, कौशल्याचा अभाव म्हणजे शिक्षण आणि संस्काराशिवाय माणूस पशु समान होतो. ज्याला व्यवहारातील शिष्टाचार समजत नाही त्याला समाजात स्थान मिळत नाही. सवयीचा गुलाम. आळशी माणूस स्वतःच्या शरीराचा आणि मनाचा ताबा गमावून बसतो. जेव्हा शिकण्याची इच्छा होते तेव्हा शरीर आणि मन साथ देत नाही. अक्षमतेचा इशारा म्हणजे समर्थ सांगतात की वेळेवर स्वतःला शिस्त नाही लावली तर माणूस प्रसंग लिहिणे नाही, वाचणे नाही, पुसणे नाही, सांगणे नाही, नेमस्तपणाचा अभ्यास नाही, बाष्कळपणे. आता पहिली लाईन काय, तर लिहिणे नाही, वाचणे नाही, मूलभूत साक्षरतेचा अभाव. समर्थ म्हणतात की अशा व्यक्तीकडे स्वतःला इतके आळसात बुडवून घेतलेले असते की त्याला नीट लिहिता येत नाही ना वाचता येते. केवळ अक्षरांचे ज्ञान असे नाही, तर ज्ञानाची देवाणघेवाण करण्याची त्याची क्षमताच संपलेली असते. पुसणे नाही, सांगणे नाही, जिज्ञासा आणि मार्गदर्शनाचा अभाव. पुसणे नाही, सांगणे नाही म्हणजे काय, तर त्याला काही माहीत नसते आणि जे माहिती नाही ते कोणाला विचारणे किंवा पुसणे ते पण नाही. तसेच कोणाला काही चांगले सांगणे पण त्याच्याकडे ज्ञानही नसते. प्रश्न न विचारण्यामुळे त्याला अज्ञान कायम राहते. पुढे समर्थ म्हणतात, नेमस्तपणाचा अभ्यास नाही म्हणजे शिस्तीचा अभाव. नेमस्तपण म्हणजे कामातील अचूकता, नेटकेपणा आणि शिस्त. अशा माणसाच्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीचा नियम नसतो. तो कशाचाही सराव शिस्तबद्ध पद्धतीने करत नाही. बाष्कळपणे म्हणजे काय, बाष्कळपणाचा प्रभाव. त्याचे सर्व आयुष्य बाष्कळपणात म्हणजे निरर्थक कामात किंवा वायफळ बडबडीत जाते. गांभीर्याने एखादी कला किंवा विद्या आत्मसात करण्याऐवजी तो वेळ वाया घालवण्यात धन्यता मानतो. समर्थांच्या सांगण्याचं एवढंच मुख्य सारांश असा आहे की बौद्धिक दिवाळखोरी. जो माणूस वाचत नाही, लिहित नाही किंवा शंका विचारून ज्ञान मिळवत नाही तो जिवंतपणे मृतवत आहे. प्रगतीसाठी संवाद आणि अभ्यास दोन्ही आवश्यक आहेत. नियोजन शून्य जीवन म्हणजे काय, शिस्त नसेल तर माणसं आपणाच काहीच येना आणि शिकवले हे मानेना, आपण वेडा आणि सज्जना बोल ठेवी. समर्थ रामदास स्वामी या ओळीत एक अतिशय गंभीर आणि वास्तवात रोज दिसणारा दोष दाखवतात.
हा दोष म्हणजे अज्ञान आणि अहंकार. आज अनेक लोकांच्या जीवनात ही अवस्था दिसते. ना स्वतःला काही येतं आणि दुसऱ्याचं ऐकायला तयार असतात. आपणाच काहीच नाही. माणूस स्वतःच्या मर्यादा ओळखत नाही. त्याला ज्ञान नाही, अनुभव नाही, समज नाही, पण तरीही तो स्वतःला योग्य समजतो. इतके इथे समर्थ एक मोठा मुद्दा सांगतात. अज्ञान असणं ही चूक नाही, पण ते मान्य न करणं ही मोठी चूक आहे. जो माणूस स्वतःला म्हणत नाही की मला माहिती नाही असं म्हणतो, तोच पुढे जाऊन खरा ज्ञानी होऊ शकतो. आणि शिकवलेही मानेन. कोणी त्याला योग्य मार्ग दाखवतो. अनुभवी लोक लोक सांगतात, गुरु सांगतात, पण तो ऐकत नाही. का? कारण त्याच्या मनात अहंकार बसलेला असतो. त्याला वाटतं मला सगळं माहीत आहे. समर्थ तिथे स्पष्ट सांगतात, जो शिकायला तयार नाही तो कधीच बदलत नाही. ज्ञान बाहेरून येत नाही, ते स्वीकारण्याची तयारी आतून असावी लागते. आपण वेडा आणि सज्जन ही ओवीची सर्वात तीव्र ओळ आहे. स्वतः अज्ञानात असतो आणि चुकीच्या मार्गावर असतो, पण इतरांना शहाणपण शिकवतो. हा विरोधाभास आहे. ज्याच्याकडे ज्ञान नाही तोच ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो. आजच्या काळात आपण हे पाहतो. सोशल मीडियावर, समाजात अनेक जण स्वतः काही आचरण करत नाहीत, पण इतरांना उपदेश करतात. समर्थ म्हणतात, हेच मूर्खपणाचं लक्षण आहे. शेवटी बोल ठेवी अशा व्यक्तीचे शब्द मोठे असतात. तो बोलतो खूप, पण त्यात सत्य नसतं. अंतरी एक बाहेर एक, ऐसा जयाचा विवेक, परलोकांचे सार्थक कैसे घडे. समर्थ या ओवीत एक अतिशय सूक्ष्म पण गंभीर दोष दाखवतात. दुहेरीपणा. माणूस बाहेरून काहीतरी दाखवतो आणि आत काहीतरी वेगळंच असतं. हा विरोधाभासाचा त्याच्या आयुष्यातील चुकीच्या दिशेने नेत असतो. अंतरी एक बाहेर एक याचा अर्थ मनात एक विचार आणि वागण्यात दुसराच विचार. बाहेरून नम्र पण आतून अहंकारी, बाहेरून धार्मिक पण आतून स्वार्थी. समर्थ सांगतात, हीच सर्वात मोठी दुटप्पी अवस्था आहे. कारण असा माणूस स्वतःला फसवतो आणि जगालाही. ऐसा जयाचा विवेक. इथे विवेक शब्द उपरोधिक आहे. समर्थ म्हणतात, ज्यांचा असा दुहेरीपणा आहे त्यांचा विवेक खरं तर बिघडलेला आहे. खरा विवेक काय सांगतो? जे जे मनात आहे तेच वागण्यात असावं. सत्य आणि आचरण यामध्ये एकरूपता असावी. पण इथे उलट घडतं. म्हणून हा विवेक नसून अविवेक आहे. परलोकाचे सार्थक कैसे घडे. ही ओळ अत्यंत गहन आहे. समर्थ काय म्हणतात, अशा दुटप्पी माणसाचं पुढचं आयुष्य कसं सुधारणार? कारण तो स्वतःशी प्रामाणिक नाही, त्याचं मन शुद्ध नाही, त्याच्या कृती खऱ्या नाहीत. जेव्हा आत आणि बाहेर वेगळं असतं तेव्हा आध्यात्मिक प्रगती अशक्य होते. हे तर या ओव्यांमधून समर्थांना एकच गोष्ट सांगायचं आहे, तर मन, वाणी आणि कृती तिन्ही एकसारखे असावेत. तो जीवनामध्ये याचा उपयोग कसा होईल? जे विचार करतात तेच वागण्यात आणा. खोटं दाखवण्यापेक्षा सत्य जगा. बाहेर इमेज बनवू नका, आतून बदला. स्वतःशी प्रामाणिक राहा. तर यामधून समर्थ आपल्याला सावध करतात. आपला संसार नासला, मनामध्ये प्रस्तावला, तरी मग अभ्यास केला पाहिजे विवेकाचा. समर्थ रामदास स्वामी या ओवीत एक अत्यंत वास्तव आणि जीवनाला दिशा देणारा क्षण दाखवतात. जेव्हा माणसाला स्वतःच्या चुकांची जाणीव होते. प्रत्येक जीवनात असा एक टप्पा येतो जेव्हा आपण मागे वळून पाहतो आणि लक्षात येतं आपण काहीतरी चुकीचं केलेलं आहे. आपला संसार नासला. येथे संसार म्हणजे आपलं जीवन, निर्णय, नाती, वागणूक. चुकीच्या विचारांनी, आळसाने, अविवेकाने माणूस स्वतःचं जीवन बिघडवून टाकतो. समर्थ सांगतात, हे नुकसान बाहेरून होत नाही, ते आपल्या चुकीच्या निवडींमुळे होतं. मनामध्ये प्रस्तावला. ही ओळ खूप महत्त्वाची आहे. प्रस्तावला म्हणजे मनात विचार सुरू झाला, जाणीव झाली, मी चुकलो, माझं आयुष्य चुकीच्या दिशेने गेलं. हा क्षण खूप मौल्यवान आहे. कारण जाणीव झाली म्हणजे बदलाची सुरुवात झाली. तरी मग अभ्यास केला. समर्थ पुढे सांगतात, फक्त जाणीव करून थांबू नका, त्यावर काम करा. अभ्यास म्हणजे नियमित प्रयत्न, सतत शिकणं, स्वतःला सुधारत राहणं. फक्त पश्चाताप करून काही होत नाही. बदलासाठी कृती आवश्यक आहे. पाहिजे विवेकाचा. हा संपूर्ण ओळीचा सार आहे. विवेक म्हणजे योग्य आणि अयोग्य यामधील फरक ओळखण्याची शक्ती. समर्थ सांगतात, जीवन सुधारायचं असेल तर विवेकाचा अभ्यास करा. काय करायचं, काय टाळायचं, कोणत्या मार्गावर चालायचं, हे सगळं विवेक शिकवतो. तर मुख्य संदेश काय आहे यामधून? तर चूक झाली तर हरकत नाही, पण ती ओळखून सुधारायला सुरुवात करा. तर ह्यामध्ये जीवनामध्ये कसा उपयोग करायचा यांचा? स्वतःच्या चुकांना एकाग्र करून या मन, बळेची धरावे साधन, येतनी आळसाचे दर्शन होऊच नये.
समर्थ या ओवीत साधनेचा अत्यंत महत्त्वाचा नियम सांगतात. एकाग्रता प्लस सातत्य प्लस आळसावर विजय. अनेकांना चांगलं करायचं असेल पण मन स्थिर राहत नाही आणि प्रयत्न अर्धवट राहतात. समर्थ या ठिकाणी स्पष्ट मार्ग दाखवतात. एकाग्र करून या मन, याचा अर्थ मन एकाच गोष्टीवर स्थिर करा. आपलं मन नेहमी भटकत असतं, कधी भूतकाळात कधी भविष्यकाळात. पण साधना, अभ्यास किंवा कोणतेही काम यशस्वी व्हायचं असेल तर मन वर्तमानात किंवा एकाच ध्येयावर असावं लागतं. समर्थ सांगतात, मनाची एकाग्रता हीच यशाची पहिली पायरी आहे. बळेची धरावे साधन. बळेची म्हणजे जबरदस्तीने, ठामपणे, दृढ निश्चयाने. मन ऐकत नसेल तर त्याला वश करा. सुरुवातीला मन कंटाळेल, विचलित होईल, थांबायला सांगेल, पण तरीही साधना सोडू नका. समर्थ सांगतात, शिस्त ही मनाच्या इच्छेवर नाही तर निश्चयावर चालते. येतनी आळसाचे दर्शन. येथे येतनी म्हणजे जाणीवपूर्वक, प्रयत्नपूर्वक. आळस हा सर्वात मोठा शत्रू आहे. तो हळूहळू येतो आणि आपल्यालाही कळत नाही की आपण थांबलो आहोत. समर्थ सांगतात, आळस दिसताच त्याला ओळखा. नंतर करू, आज नाही उद्या, ही आळसाची चिन्ह आहेत. होऊच नये ही अत्यंत कठोर सूचना आहे. समर्थ सांगतात, आळसाला थोडीही जागा देऊ नका, कारण एकदा आळस वाढला की प्रयत्न कमी होतात आणि प्रगती थांबते. एकाग्र मन प्लस ठाम प्रयत्न हे यशाला कारणीभूत आहेत. आळस म्हणलं की अपयश येतं. तर अवगुण अवघेची सांडावे, उत्तम गुण अभ्यासावे, प्रबंध पाठ करीत जावे जाड अर्थ. समर्थ रामदास या ओवीत माणसाच्या विकासाचा संपूर्ण मार्ग सांगतात. दोष सोडणे, गुण स्वीकारणे आणि ज्ञानाचा सखोल अभ्यास करणे. प्रत्येकाला प्रगती हवी असते, पण प्रगती कशी करायची याचा स्पष्ट अर्थ किंवा मार्ग येथे दिला आहे. अवगुण अवघेची सांडावे याचा अर्थ आपल्या वाईट सवयी, दोष, चुकीचे विचार हे पूर्णपणे सांडून द्यावे. राग, आळस, अहंकार, मत्सर हे सर्व अवगुण आहेत. समर्थ सांगतात, थोडे थोडे नाही तर पूर्णपणे सोडावे, कारण एका छोटासा अवगुणही मोठं नुकसान करू शकतो. उत्तम गुण अभ्यासावे. फक्त वाईट सोडणं पुरेसे नाही, त्या जागी चांगले गुण आणणे आवश्यक आहे. संयम, नम्रता, सत्यता, शिस्त हे गुण आपोआप येत नाहीत, त्यासाठी अभ्यास करावा लागतो. समर्थ सांगतात, गुण हे जन्मजात नसतात, ते सततच्या सरावाने तयार होतात. प्रबंध पाठ करीत जावे. आता प्रबंध म्हणजे चांगले विचार, श्लोक, ग्रंथ, ज्ञानपर गोष्टी पाठ करीत जावे, म्हणजे ते वारंवार वाचत राहावे, मनात साठवावे. जे आपण ऐकतो, वाचतो तेच हळूहळू आपल्या विचारांचा भाग बनतं. म्हणून समर्थ सांगतात, सतत चांगल्या विचारांचा संग ठेवा. जाड अर्थ या ओळीतील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. जाड अर्थ म्हणजे सखोल, खोल, गूढ अर्थ समजून घेणे. फक्त शब्द पाठ करून उपयोग नाही, अर्थ समजला पाहिजे आणि तो जीवनात उतरवला पाहिजे. समर्थ सांगतात, वरवरचं ज्ञान नाही तर खोल समजणं आवश्यक आहे. यामधून मुख्य संदेश असा द्यायचा आहे, वाईट सोडा, चांगलं अंगीकारा आणि ज्ञान खोलवर समजा. जीवनात कसं उपयोग करणार याचा, तर रोज एक अवगुण ओळखा आणि कमी करा. एक चांगला गुण जाणीवपूर्वक वाढवा. चांगले विचार रोज वाचा, ऐका. फक्त ऐकू नका तर समजून घ्या आणि वापरा. समर्थ सांगतात, जीवन बदलायचं असेल तर फक्त माहिती नको, परिवर्तन हवं. आणि परिवर्तनासाठी अवगुण सोडा, गुण वाढवा आणि अर्थ समजून जगा. पदप्रबंध, श्लोक प्रबंध, नाना धाटे मुद्रा छंद, प्रसंग ज्ञानाचे आनंद होत आहे. समर्थ या ओवीत ज्ञानाच्या अभिव्यक्तीची कला आणि तिचा खरा उपयोग सांगतात. फक्त ज्ञान असणं पुरेसे नाही, ते योग्य पद्धतीने व्यक्त करणं तितकंच महत्त्वाचं आहे. पदप्रबंध, श्लोक प्रबंध. आता पदप्रबंध आणि श्लोक प्रबंध म्हणजे काय, तर विविध प्रकारचे काव्य, श्लोक, रचना, ग्रंथ. समर्थ सांगतात, ज्ञान अनेक रूपात मांडलेलं असतं, कधी श्लोकात, कधी गद्यात, कधी कथेत. म्हणून माणसाने विविध प्रकारचे साहित्य समजून घ्यावं. नाना धाटे मुद्रा छंद याचा अर्थ वेगवेगळ्या शैली, बोलण्याची पद्धती, लय, सादरीकरण. धाटी म्हणजे शैली, मुद्रा म्हणजे भाव, हावभाव, छंद म्हणजे लय आणि रचना. समर्थ सांगतात, फक्त काय बोललो हे महत्त्वाचं नाही, तर कसं बोलतो हेही महत्त्वाचं आहे. योग्य शब्द, योग्य भाव, योग्य लय हे सगळं मिळून प्रभाव निर्माण करतात. प्रसंग ज्ञानाचे आनंद ही ओवीची सार आहे. प्रसंग ज्ञान म्हणजे कोणत्या वेळी काय बोलावं, कसं वागावं याची समज. कुठे शांत राहायचं, कुठे बोलायचं, कुठे कोणता शब्द वापरायचा, हीच खरी बुद्धी आहे. समर्थ सांगतात, जेव्हा माणूस प्रसंग ओळखून वागतो
तेव्हा त्याला आणि इतरांनाही खरा आनंद मिळतो. तर यामधून समर्थांना काय संदेश द्यायचा आहे? ज्ञान असावं, पण त्याची योग्य अभिव्यक्ती आणि योग्य वेळ अधिक महत्त्वाची आहे. जीवनातील उपयोग कसा करणार या गोष्टींचा? तर बोलताना शब्दांची निवड करा, प्रसंग पाहून वागा, प्रत्येक ठिकाणी सारखं बोलू नका, संवादात संयम ठेवा. समर्थ सांगतात, खरा ज्ञानी तोच जो योग्य वेळी योग्य शब्दात योग्य पद्धतीने बोलतो, कारण प्रसंगानुसार वागणं हीच खरी बुद्धिमत्ता आहे. कोणे प्रसंगी काय म्हणावे, ऐसे समजून जाणावे, उगेच वावगे सिनावे कासयासी. समर्थ रामदास स्वामी या ओवीत वाणीवर नियंत्रण आणि प्रसंगानुसार बोलण्याची बुद्धी याबद्दल अत्यंत महत्त्वाचा उपदेश करतात. माणसाचं व्यक्तिमत्व त्याच्या बोलण्यातून ओळखलं जातं आणि अनेक वेळा चुकीचं बोलणं आयुष्यभराचं नुकसान करून जातं. कोणी प्रसंग काय म्हणावे याचा अर्थ कोणत्या परिस्थितीत काय बोलावं हे समजणं आवश्यक आहे. प्रत्येक ठिकाण, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक वेळ वेगळी असते. जिथं शांत राहणं गरजेचं आहे तिथं बोलू नये, जिथं बोलणं आवश्यक आहे तिथं गप्प राहू नये. समर्थ सांगतात, योग्य वेळी योग्य शब्द वापरणं हीच खरी बुद्धी आहे. ऐसे समजून जाणावे, फक्त बोलणं नाही तर आधी समजून घेणं आवश्यक आहे. परिस्थिती समजून घ्या, समोरचं व्यक्तिमत्व ओळखा, त्यानुसार शब्द निवडा. हे समजून घेणं म्हणजेच विवेक. समर्थ सांगतात, बोलण्यापूर्वी विचार करणं हीच शहाणपणाची खूण आहे. उगेच वावगे सिनावे, उगेच म्हणजे विनाकारण, वावगे म्हणजे चुकीचं, निरर्थक, सिनावे म्हणजे बोलणं, वाद घालणं. याचा अर्थ उगाचच काही कारण नसताना बोलणं टाळावं, निरर्थक चर्चा, वादविवाद, दुसऱ्याला दुखावणारं बोलणं हे सर्व टाळावं, कारण अशा बोलण्याने काही मिळत नाही, फक्त नातेसंबंध बिघडतात. का सियासी याचा अर्थ त्याचा उपयोग काय? समर्थ प्रश्न विचारतात, उगाच बोलून, वाद घालून, चुकीचं बोलून तुम्हाला काय मिळणार आहे? उत्तर एकच, काहीच नाही. तर बोलण्यापूर्वी विचार करा, प्रसंग ओळखा, निरर्थक बोलणं टाळा. त्यापेक्षा दुसऱ्याचे अंतर जाणावे, आदर देखून म्हणावे, जे आठवेल ते गावे, हे मूर्खपण. समर्थ रामदास स्वामी या ओवीत व्यवहारातील सूक्ष्मदृष्टी, बुद्धी, संवेदनशीलता, वाणीची शिस्त शिकवतात. माणूस फक्त स्वतःपुरता जगत नाही, तो समाजात लोकांमध्ये जगतो. म्हणूनच इतरांशी कसं वागायचं, कसं बोलायचं हे समजणं अत्यंत आवश्यक आहे. दुसऱ्यांचे अंतर जाणावे याचा अर्थ समोरच्या माणसाची मनाची, भावनेची, स्थितीची जाणीव असावी. तो आनंदात आहे का, तो दुःखात आहे का, कोणत्या परिस्थितीत आहे हे समजून घेतल्याशिवाय बोलू नये. समर्थ सांगतात, फक्त स्वतःचा विचार नको, दुसऱ्याच्या मनात डोकावण्याची क्षमता असावी. आदराने देखून म्हणावे, बोलताना आदर ठेवावा, मोठ्यांशी आदराने, लहानांशी प्रेमाने, समोरच्या स्थानानुसार. हे आदर फक्त शब्दात नाही तर भावनेत असायला हवा. समर्थ सांगतात, आदराने बोललेले शब्द मनाला भिडतात. जे आठवेल ते गावे याचा अर्थ जे मनात येईल ते बोलणं, विचार न करता बोलणं, प्रसंग न पाहता बोलणं, समोरच्याचा विचार न करता बोलणं. ही सवय अनेक लोकांमध्ये असते, पण यामुळे लोक दुखावले जातात, नाते बिघडतात, आपली प्रतिमा खराब होते. हे मूर्खपणा. समर्थ स्पष्ट सांगतात, ही वागणूक म्हणजे मूर्खपणा आहे. कारण ज्याला कधी काय कसं बोलायचं हे कळत नाही, तो खऱ्या अर्थाने शहाणा नाही. दुसऱ्याची मनाची जाणीव ठेवा, आदराने बोला, विचार करूनच बोला. बोलण्याआधी समोरच्याची स्थिती. ज्याची जैसी उपासना, तेची गावे चुकावे ना, रागज्ञाना ताळज्ञाना अभ्यासावे. समर्थ रामदास स्वामी या ओवीत भक्ती, प्रामाणिकता आणि कलेतील शिस्त यांचा सुंदर सुंगम सांगतात. फक्त उपासना करणे पुरेसे नाही, तर ती योग्य पद्धतीने, भावपूर्वक आणि समजून करणे हे महत्त्वाचे आहे. ज्याची जैसी उपासना याचा अर्थ प्रत्येकाची भक्ती करण्याची पद्धत वेगवेगळी असते. कोणी नामस्मरण करतो, कोणी कीर्तन करतो, कोणी ध्यान करतो. प्रत्येकाची साधना त्याच्या स्वभावानुसार असते. समर्थ सांगतात, आपल्या स्वभावाला साजेशी उपासना ओळखा. तेची गावे चुकावे. गावे म्हणजे गाणं, व्यक्त करणं, सादर करणं. याचा अर्थ ज्याची जशी उपासना आहे ती तशीच व्यक्त करावी, चुकीची करू नये. भाव नसताना गाणं, समज नसताना बोलणं हे टाळावं. समर्थ सांगतात, भक्तीत प्रामाणिकता असावी, दिखावा नसावा. रागज्ञाना ताळज्ञाना ही ओळ खूप गहन आहे. रागज्ञान म्हणजे काय तर संगीताची समज. ताळज्ञान म्हणजे काय तर लय आणि वेळेची समज.
समर्थ सांगतात, जर तुम्ही गाणं, कीर्तन, भजन करत असाल तर त्यात शिस्त आणि ज्ञान असावं. योग्य सूर असावं, योग्य लय असावी, योग्य सादरीकरण असावं, हे सगळं आवश्यक आहे. अभ्यासावे ही ओवीचा मुख्य आधार आहे. काहीच सहज मिळत नाही. भक्ती असो, कला असो, ज्ञान असो, सगळ्यांसाठी सततचा अभ्यास आवश्यक आहे. समर्थ सांगतात, अभ्यासाशिवाय परिपूर्ण साहित्य संगीत प्रसंग माने, करावी कलेची घमशाने, अर्थात श्रवण मनने काढीत जावे. आता समर्थ या ओवीत कला, ज्ञान आणि साधना यांचा एकत्रित मार्ग सांगतात. फक्त ऐकणं किंवा सादरीकरण करणं पुरेसं नाही, तर त्यामागचा अर्थ समजून, अनुभवून आत्मसात करणं आवश्यक आहे. साहित्य संगीत प्रसंग माने. साहित्य म्हणजे साहित्य, ज्ञान, ग्रंथ. संगीत म्हणजे गाणं, भजन, कीर्तन. प्रसंग माने म्हणजे काय, तर प्रसंगानुसार योग्य वापर. समर्थ सांगतात, ज्ञान आणि संगीत हे दोन्ही प्रसंगानुसार वापरावे. कुठे काय सांगायचं, कुठे काय गायलं पाहिजे हे समजणं आवश्यक आहे. कारण योग्य गोष्टी चुकीच्या वेळी सांगितले तर तिचा परिणाम होत नाही. करावी कलेचे घमशाने. घमशाने म्हणजे काय, तर पूर्ण ताकदीने, मनापासून, उत्साहाने ती गोष्टी केली पाहिजेत. समर्थ सांगतात, कला करताना अर्धवटपणा नको. पूर्ण ऊर्जा, पूर्ण एकाग्रता, पूर्ण समर्पण यांनीच कला जिवंत होते. फक्त वरवर सादरीकरण नको, तर मनापासून केलेली अभिव्यक्ती हवी. अर्थात श्रवण मनन ही ओवीची गाभा आहे. श्रवण म्हणजे ऐकणं, मनन म्हणजे विचार करणं. समर्थ सांगतात, फक्त ऐकून उपयोग नाही. ऐका, विचार करा, समजून घ्या, ही 3 टप्पे आवश्यक आहेत. काढीत जावे याचा अर्थ पाठ उतंडचे असावे, सर्व काळ उजळीत जावे, सांगितले गोष्टीचे असावे स्मरणांतरे. समर्थ या ओवीत अभ्यास, पुनरावृत्ती आणि स्मरणशक्तीचा खरा उपयोग सांगतात. फक्त एकदा ऐकणं, वाचणं किंवा समजणं पुरेसे नाही. ते मनात घट्ट बसलं पाहिजे. त्यासाठी सराव केला पाहिजे. पाठ उदंडचे असावे. पाठ म्हणजे वाचन, अभ्यास, स्मरण. उदंड म्हणजे भरपूर, मोठ्या प्रमाणात. समर्थ सांगतात, ज्ञानाचा अभ्यास भरपूर असावा. थोडं नाही, तर सातत्याने, मोठ्या प्रमाणात. कारण जितका जास्त अभ्यास तितकी समज अधिक खोल होते. सर्व काळ उजळीत जावे. उजळीत म्हणजे पुनरावृत्ती करणं, आठवण ताजी ठेवणं. समर्थ सांगतात, जे शिकलात ते विसरू नका. पुन्हा आठवा, वारंवार वाचा, मनात ताजं ठेवा. कारण पुनरावृत्तीशिवाय ज्ञान टिकत नाही. सांगितले गोष्टीचे असावे याचा अर्थ जे ऐकलं, जे शिकवलं गेलं ते फक्त ऐकून सोडू नका. त्याचा अर्थ समजून घ्या, त्याचं महत्त्व जाणून घ्या. समर्थ सांगतात, ज्ञानाला गांभीर्यानं घ्या. स्मरणांतरे ही ओवीची सर्वात महत्त्वाचा भाग आहे. ज्ञान म्हणजे डोक्यात नको, ते मनात उतरलं पाहिजे. जेव्हा विचार मनात बसतात तेव्हा ते वागण्यात दिसतात. समर्थ सांगतात, खरं ज्ञान तेच जे जीवनाचा भाग बनवतं. मग समर्थ काय सांगतात, अभ्यास करा, पुनरावृत्ती करा आणि ज्ञान मनात अखंड एकात सेवावा, ग्रंथ मात्र धांडोळावा, रचित येईल तो घ्यावा अर्थमनी. समर्थ या अंतिम ओवीत आत्मचिंतन, एकांत साधना आणि ग्रंथाध्ययनाचा खरा मार्ग स्पष्ट करतात. बाह्य जगात धावपळ असते, पण खरी वाढ एकांतातच घडते. अखंड एकात सेवावा. अखंड म्हणजे सतत, एकांत म्हणजे स्वतःसोबत राहणे. समर्थ सांगतात, थोडा वेळ तरी स्वतःसाठी काढा. गोंगाटापासून दूर राहा, लोकांपासून दूर व्हा, स्वतःच्या मनाशी संवाद साधण्यासाठी. एकांत म्हणजे पळून जाणं नाही, तर स्वतःला समजून घेण्याची संधी आहे. ग्रंथ मात्र धांडोळावा. धांडोळावा म्हणजे काय, तर खोल अभ्यास, शोध घेणं. फक्त वरवर वाचन नको. ग्रंथ समजून वाचा, त्याचा अर्थ शोधा, प्रश्न विचारत वाचा. समर्थ सांगतात, ज्ञान मिळवण्यासाठी जिज्ञासा आवश्यक आहे. प्रचित येईल तो घ्यावा. प्रचित म्हणजे काय, तर अनुभवातून आलेली जाणव. सगळं वाचलेलं, ऐकलेलं ताबडतोब पटेलच असं नाही, पण जे अनुभवातून खरं वाटतं ते स्वीकारा. स्वतः अनुभव घ्या, मग निर्णय घ्या. समर्थ सांगतात, अनुभवाशिवाय ज्ञान अपूर्ण आहे. अर्थमनी ही ओवीचा अंतिम संदेश आहे. ज्ञान फक्त वाचण्यासाठी नाही, ते मनात उतरलं पाहिजे, विचारांमध्ये दिसलं पाहिजे, कृतीत उतरलं पाहिजे. समर्थ सांगतात, अर्थ समजला तरच जीवनात बदलतं.
तर ह्यातून काय शिकायचं तर एकांतात स्वतःला ओळखा, ग्रंथाची सखोल अभ्यास करा, अनुभवातून सत्य स्वीकारा, रोज 10 ते 15 मिनिट एकांतात बसा, एक ग्रंथ निवडा आणि समजून वाचा, जे पटतं ते आचरणात आणा, स्वतःच अनुभव घ्या आणि आपल्या जीवनामध्ये त्याच्यानुसार बदल करा. तर समर्थ सांगतात खरं ज्ञान बाहेर नाही, ते आत शोधावं लागतं आणि त्या शोधासाठी एकांत, अभ्यास आणि अनुभव आवश्यक आहे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे निस्पृह शिकवण निरूपण नाम समास तिसरा. तर ही केवळ समाप्ती नाही, तर संपूर्ण समासाचा सार आणि स्मरण आहे. समर्थ रामदास स्वामी गुरुशिष्य संवादाच्या रूपात जी शिकवण देतात ती इथे पूर्ण होते. आता गुरुशिष्य संवाद आहे हा उपदेश फक्त पुस्तकातील शब्द नाही आहे, तो गुरु आणि शिष्य यांच्यातील जिवंत संवाद आहे. गुरु सांगतो, शिष्य ऐकतो, हीच खरी शिक्षण पद्धती आहे. निस्पृह शिकवण निरूपण म्हणजे काय तर ही संपूर्ण समासाची मुख्य भावना आहे. निस्पृह म्हणजे इच्छा, लोभ, अपेक्षा यापासून मुक्त होणं. समर्थांनी या समासात काय काय शिकवलं तर अवगुण सोडणे, विवेक धरणे, योग्य वर्तन ठेवणे, आळस टाळणे, सत्य आचरण करणे म्हणजे स्वतःला शुद्ध करण्याचा मार्ग. तर हे समास इथे शेवट नाही, समास तिसरा समाप्त म्हणजे काय, समाप्त म्हणजे शेवट नाही. ही शिकवण आता जीवनात सुरू करायची आहे. ग्रंथ संपतो पण साधना इथून सुरू होते. तर समर्थांना इथून एवढंच सांगायचं आहे, प्रत्येक ओळी जीवनात उतरवली पाहिजे, तरच या समासाचं खऱ्या अर्थानं सार्थक होईल. जय जय रघुवीर समर्थ.